स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो। अतिशय चांगली गोष्ट आहे की आम्ही देवाच्या जवळ आहोत, आनंद वाटतो। जसं फानसिवरे या गावामध्ये ज्या पद्धतीने आम्ही एकत्र आलो आणि मी एकत्र येत असताना आमच्या मनामध्ये ज्या पद्धतीच्या भावना आहेत, येशूने यावं, माझ्या घराचा, माझ्या परिवाराचा, माझ्या कुटुंबाचा, शेताचा, सगळ्याचा ताबा घ्यावा। आणि प्रभू येशू ख्रिस्त जसा नाईन नावाच्या गावामध्ये गेला, येशूने गावात प्रवेश केला आणि त्याला जाणवलं लोकांचा मोठा लोंढा एका तरुण लेकराला आपल्या खांद्यावरती घेऊन चालला आणि त्याची आई त्या ठिकाणामध्ये रडत आहे। आणि येशूने पाहिलं या खांद्यावरती घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला लोक फक्त पुरण्यासाठी जाणार आहेत। त्या बाईच्या दुःखाची, तिच्या अंतःकरणातल्या वेदनेची तीव्रता कमी करण्याची शक्ती कोणा व्यक्तीमध्ये नाही। आणि येशू त्या गावामध्ये आला। नाईन नावाचं ते गाव, आणि त्या गावामध्ये वास्तविक पाहता नाईन या शब्दाचा अर्थ आनंद आहे। पण आनंद नगरीमध्ये बघितलं तर लोक रडत आहे आणि ती स्त्री पण रडत आहे। आणि येशूला त्या गावाला एक नवीन आनंद द्यायचा होता नावाप्रमाणे। आणि त्याला माहिती आहे या मृत व्यक्तीला जिवंत करण्याची क्षमता, ताकद कोणामध्ये नाहीये। आणि येशू स्वतः शिष्यांना सांगतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे। जेव्हा जीवन उभं राहतं त्यास मरणाची सत्ता नष्ट होते। आणि नाईन नावाच्या गावामध्ये मरणासमोर जीवन उभं होतं आणि बायबल सांगतं मरण हरलं आणि जीवन जिवंत झालं। नाईन गावातला तो मुलगा जिवंत झाला। प्रवेश केल्याबरोबर त्याने चमत्कार केला आणि त्या विधवेच्या हातामध्ये मुलगा देऊन टाकला। माझा संदेश तो नाहीये, परंतु आज रात्री मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे। जर त्या गावामध्ये येशू आला तर त्या गावाचं दुःख त्यानं दूर केलं, मग आज या गावात येशू आला, नक्कीच या गावाचं पण दुःख तो दूर करणार। दुःख दूर करण्यासाठीच तो आलेला आहे। आणि आज रात्री जर तुम्ही या ठिकाणामध्ये आहात, अनावधानानं, अपघातानं तुम्ही आलेला नाहीये, प्रभूनं तुम्हाला बोलवलं कशासाठी माहिती का? तुमच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी, तुम्हाला त्रासातनं सुटका देण्यासाठी। म्हणून देवाच्या वचनामध्ये ताकद आहे, फार मोठी ताकद आहे देवाच्या वचनामध्ये। जेव्हा देवाचं वचन तुम्ही लक्ष लावून ऐकता, ऐकण्यामध्ये पद्धत आहे। जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकायला बसताना, तर बसताना शास्त्र सांगतं मी माझं वचन पाठवून लोकांना बरं करेल। वचनामध्ये ताकद आहे, वक्त्याच्या शब्दामध्ये ताकद नाही, त्या भाषेमध्ये जडत्व नाही, पण प्रभूच्या वचनामध्ये अद्भुत शक्ती आहे। मला आठवतं की एका बहिणीनं फोन करून मला सांगितलं, 8 वर्ष मी बिछाण्यावरती पडलेले होते, मला चालता येत नव्हतं, मणक्यामध्ये प्रॉब्लेम सांगितला, डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मणका निकामी झालेला आहे, तुम्ही कधीच चालू शकणार नाही। आणि मग ती म्हटली की मी हताश होऊन, निराश होऊन बेडवरती 8 वर्ष काढले। 8 वर्षामध्ये काहीच परिस्थिती बदलली नाही। तिकडं कोण गडबड करत असेल तर शांत बसवा, कारण आता आम्ही देवाच्या वचनाकडे चाललेलो आहे। अजिबात इकडं ग्राउंडवर पण कोणी फिरू नका, आणि एंटरटेनमेंट, करमणूक अजिबात इथं चालणार नाही। प्रभूचं वचन आहे, मी ते जे सांगतोय तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येऊ द्या। 8 वर्ष कुठल्याही प्रकारची हालचाल त्या बेडवरती मी करत नव्हते। एखादी स्टोरी नाही सांगत तुम्हाला, वास्तव सांगतो, देवाच्या वचनातली ताकद सांगतो। आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी प्रभूचं वचन माझ्याकडे पाठवलं, बेडवरती पडून मोबाईल घेतला आणि ते मोबाईल मधलं
वचन मी ऐकत होते आणि त्या वचनामध्ये प्रभूने अनेक चमत्कार केल्या, अनेक साक्षी मी ऐकल्या आणि बेडवरती पडून पडून मी विचार केला आणि मी प्रभूला म्हटलं, प्रभू जसं तू त्यांना बरं केलं तसं बरं करण्याची शक्ती तुला मला पण आहे. मी तुझ्या वचनावरती विश्वास ठेवते. आणि काय म्हटले माहिती का ती बहीण, तिकडं तुम्ही प्रार्थना केली, मी वचन ऐकलं आणि मला अचानक जाणवलं की माझ्या शरीरामध्ये काहीतरी शक्ती आलेली आहे. 8 वर्ष मी बेडवरून उठले नाही, पण पहिल्यांदा देवाच्या वचनानं मला उठवलं. ही ताकद देवाच्या वचनामध्ये आहे, ही ताकद देवाच्या वचनामध्ये. म्हणून आजची रात्र बसण्याची रात्र नाही, आजची रात्र काहीतरी अनुभवण्याची रात्र आहे प्रियांनो. आजची रात्र आमच्या शरीरामध्ये, आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबामध्ये काहीतरी चेंजेस होणार. आणि आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, दैवी सामर्थ्य. दैवी सामर्थ्य म्हणजे देवामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. सामर्थ्य म्हणजे तुमच्या जीवनातली कमतरता जो व्यक्ती नाहीशी करतो त्याला ताकद म्हटले, सामर्थ्य म्हटलेलं आहे. जसं तुम्ही आजारी आहात तर एखादी गोळी तुम्हाला दिली जाते, त्या गोळीमध्ये काहीतरी ताकद असते आणि तो घेतल्याबरोबर डोकं दुखायचं थांबलं, घेतल्याबरोबर शरीरातल्या वेदना थांबलेल्या आहेत, म्हणजे त्या गोळीमध्ये पॉवर आहे. आणि त्या गोळीला म्हणतात 250 पॉवर, 300 पॉवर, 500 पॉवरची गोळी, नाही का. तुम्ही गोळीला बघितलं तर त्याच्यावर पॉवर लिहिलेला असतो, किती पॉवरची गोळी आहे. बरं त्या गोळीचं वैशिष्ट्य काय माहिती का, ती पॉवर तुम्हाला गोळी घेतल्यावर काही तासच राहते, मग गोळीची पॉवर संपते. पण आज ज्या पॉवर विषयी मी तुम्हाला सांगणार आहे, याची पॉवर कधी संपत नाही, याची पॉवर कधी संपत नाही. म्हणून त्याला दैवी सामर्थ्य म्हटलेलं आहे. जगात पण सामर्थ्य, जगात पण ताकद आहे, जगामध्ये पण तुम्हाला ताकद मिळते, परंतु ती ताकद टेम्पररी आहे, ते सामर्थ्य टेम्पररी आहे. परंतु दैवी जे दिसत नाही पण अनुभवता येतं, दिसत नाही पण अनुभवता येतं. रक्तस्रावी येशूच्या मागे जाताना तिला येशू मधलं सामर्थ्य दिसत नाही, लोकांना पण सामर्थ्य दिसत नाही, पण ती काय म्हणते माहिती का, मी जाते आणि याच्या वस्त्राच्या गोंड्याला हात लावते. मग आता बाकीचे पण लोक आहेत ना, त्यांना का नाही ते समजलं, वस्त्राच्या गोंड्याला हात लावल्यावरती एक सामर्थ्य माझ्यामध्ये येणार आहे. जी भावना तुम्ही घेऊन बसलेला आहात, ज्या पद्धतीचे तुमचे विचार असणार आहे, त्या पद्धतीचा चमत्कार तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सामर्थ्य आहे, परंतु या सामर्थ्याला अनुभवण्यासाठी आमचे आत्मिक नेत्र उघडले पाहिजे. ऐका, ती स्त्री जाती, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि तेवढ्यामध्ये तिचा रक्ताचा झरा सुकतो आणि येशू विचारतो, कोणीतरी मला हात लावला, कोणीतरी या गर्दीमध्ये मला स्पर्श केलेला आहे. आता शिष्य काय म्हणतात माहिती का, एवढ्या गर्दीत कोणाचा पण धक्का लागला असेल, पण तो म्हटला हा धक्का साधा सुद्धा धक्का नाही, हा धक्का सामर्थ्य खेचून घेणारा धक्का आहे. गर्दी हाच पण आहे हो, पण एक व्यक्ती कोणतरी उठेल आणि येशूचं सामर्थ्य घेऊन इथून जाईल. एकच व्यक्ती बरं का, कोणीतरी एक व्यक्ती असणार आणि त्या व्यक्तीनं भावनेनं येणार, प्रभू त्या दैवी सामर्थ्याचा अनुभव मला यायला पाहिजे. ती डिवाइन पॉवर, दैवी शक्ती, ज्या शक्तीची घोषणा करण्यासाठी आज रात्री मी इथं आहे. गांधू नाही का, या ग्राउंडवरती ती शक्ती आहे. तुमच्या शेजारी, तुमच्या मध्ये ती शक्ती आहे प्रियानो. मीटिंग जशी रंगात येईल तसं ती पॉवर, ती ताकद, ते सामर्थ्य तुम्हाला आणवेल आणि जेव्हा तुम्ही घरी जाल तुम्हाला जाणवेल हे सामर्थ्य त्याने तुमच्या शरीरामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही आहे तसे कधी जाणार नाही, तुम्ही तसं कधी जाऊ शकत नाही. मग कोणतं दैवी सामर्थ्य आहे, देवामध्ये कोणतं सामर्थ्य आहे? कित्येक वेळा मला देवाचं सामर्थ्य माहित नसल्या कारणानं मनुष्य देवाविषयी निराशवादी बनतो. सामर्थ्यच माहित आहे देवामध्ये कोणतं सामर्थ्य आहे. बऱ्याच वेळा ते सामर्थ्य माहित नसल्या कारणानं आम्ही दुसरीकडे कुठंतरी तपासणी करत बसतो. काय सामर्थ्य देवामध्ये, नेमकं काय आहे, कशासाठी देवाकडे गेलं पाहिजे. लोक देवाकडे जातात, परंतु प्रॉब्लेम काय माहिती का, लोकांना असं वाटतं देवाकडे जायचं म्हणजे देवाला द्यायचं. लोकांची भावना काय असते, देवाकडे जायचं म्हणजे देवाला काहीतरी द्यायचं.
परंतु लक्षात घ्या, हा देव घेणारा देव नाही, हा देव देणारा देव आहे. हा घेत नाही, काय काहीच घेत नाही. कोंबडं बकरं पैसे तुमची लेकरं काहीच घेत नाही. पण या देवाचं वैशिष्ट्य काय, त्यानं तुमचं लेकरू घेतलं नाही, तर देवानं आपला एकुलता एक मुलगा तुमच्यासाठी दिलेला आहे. इतका अद्भुत देव आहे. त्याच्या संबंधाने आज आम्ही पाहणार आहोत दानिएलाच्या पुस्तकामध्ये काय दैवी सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य कोणतं ते आम्ही पाहणार आहोत. दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 17 वचन. दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 17 वचन. बायबल ज्यांच्याकडे असेल त्यांनी ते काढायचं. दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय 17 वचन. हा, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. ऐका, सगळं लक्ष तुमचं आता देवाच्या वचनाकडे लागू द्या. कोणती पावर, कोणतं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. एवढं सगळं कामकाज सोडून, तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं गाव सोडून, मला माहिती आहे कितीतरी गाड्या बाहेरून लागलेल्या आहेत. मग तुम्ही तर आला, तुमचा वेळ, ताकद, शक्ती सगळं काही खर्च करून आलाय, पण पावर तर समजली पाहिजे त्या देवामध्ये काय पावर आहे. आणि पावर माहित नसल्या कारणानं लोक फुकट मीटिंगच्या ठिकाणी हेलपाटा मारतात. येतात लोक, येताना डोक्यात कल्पना काय आहे, कुठल्या प्रकारच्या देवाला तुम्ही अनुसरत आहात, देवाविषयीची तुमची कल्पना काय आहे. आत्ता जी गोष्ट आम्ही वाचली, दैवी सामर्थ्य म्हणजे काय, तो म्हणतो ज्या देवाची भक्ती, उपासना आम्ही करतो तो धगधगीत भट्टीतनं बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. जर तुम्ही देवाची उपासना करता, जी तुम्ही आत्ता वर्शिप केली, आत्ता मी जे प्रीचिंग करतो ही प्रभूची उपासना आहे, आत्ता जे शास्त्र वाचन केलं ती प्रभूची उपासना आहे. तुम्ही उपासना करत आहात, मग तुमचा देवावरती विश्वास आहे. तुम्ही देवाला शब्दांच्या रूपानं आपल्या अंतःकरणातले भाव प्रगट करता. देवासंबंधानं तुमचे विचार इतके स्वच्छ आहेत. पण तुम्हालाही माहिती पाहिजे, ज्याची आम्ही भक्ती करत आहोत, ज्याच्यासाठी मी देवाच्या मंदिरामध्ये जात आहोत, ज्याच्यासाठी आम्ही आमचा वेळ खर्च करत आहोत, ज्याच्यासाठी तुम्ही गाड्या करून आला, तुमचा वेळ तुम्ही खर्च केला, तुमचा पैसा तुम्ही खर्च केला, पण बायबल काय सांगतं माहिती का, त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे तर जगातल्या कोणत्याही भट्टीतनं बाहेर काढण्यासाठी तो समर्थ आहे. कोणती भट्टी तुम्हाला नष्ट करू शकत नाही, कोणती भट्टीची तीव्रता तुम्हाला जाळू शकत नाही. इकडं शद्रक, मेशक, अबेदनगो राजा त्यांना प्रश्न करतो, हे शद्रका, हे मेशका, हे अबेदनगो, काय तुमचा देव या भट्टीतनं तुम्हाला बाहेर काढेल का. आज रात्री तुमच्या समोर अशाच प्रकारची प्रचंड भट्टी असेल आणि त्या भट्टीमध्ये तुम्ही एवढं जळत असाल, तुम्हाला वाटत असेल या भट्टीतनं मला कोण बाहेर काढेल. कदाचित खर्च असेल, कदाचित आजारपण असेल, कदाचित कौटुंबिक वाद असेल, कदाचित पती पत्नीतले संघर्ष असतील, कदाचित तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारची व्याधी असतील की त्या व्याधीतनं सुटण्याची आशा नसेल. आणि आज रात्री तुमच्याकडे लुसिफर राजासारखा प्रश्न घेऊन येत असेल, तो तुम्हाला विचारत असेल, काय तुझा देव यातून तुला बाहेर काढील का. प्रभूचा दास या नात्याने मी तुम्हाला सांगतो, दानिएलाचा देव आमचा देव आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो यांचा देव आमचा देव आहे. आमचं वाक्य हेच असेल, आमचा देव यातून आम्हाला बाहेर काढणार आहे, आमचा देव यातून आम्हाला बाहेर काढणार आहे. हताश होऊ नका, निराश होऊ नका. जगामध्ये अशी कोणती भट्टी बनलेली नाही ज्याच्यामध्ये विश्वासणारे पडून नष्ट होतील, परंतु प्रत्येक भट्टीतनं काढायला आमचा देव समर्थ आहे. कोणती का भट्टी असे ना, भट्टी तुम्हाला निराश करते नक्कीच आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सर्वांची परीक्षा भट्टीमधनच केली जाणार आहे. तुमचा विश्वास, भट्टी कुणाला असते माहिती का. शब्द वाचा बरं, ते वचन परत वाचा. कुणासाठी भट्टी असते ते वाचणार आहोत. ज्या देवाची आम्ही उपासना करतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगी अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. कोणाला भट्टी असणार आहे. उपासना करणाऱ्या लोकांना. कोणाला भट्टी आहे. उपासना. चर्चला जाणाऱ्या लोकांना. कोणाला भट्टी आहे. प्रार्थना करणाऱ्या. प्रार्थना करत नाही त्यांना कुठलेली भट्टी. चर्चला जात नाही त्यांना कुठलेली भट्टी.
सेवा करत नाही त्यांना कुठली आली भट्टी? जेव्हा तुम्ही चर्चला जाता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभूला महत्व देता, तेव्हा तेव्हा भट्टी असणार आहे. लक्ष द्या. बरेच लोक म्हणतात ना, प्रार्थनेत आलो तर प्रश्न जास्ती आले. प्रार्थनेत आलो ना, प्रभूला स्वीकारलं, जसं चर्चला जायला लागलो, जशी सेवा करायला लागलो, तसे प्रश्न आलेले आहेत, समस्या आलेल्या आहेत. आणि मी सभाला जातो त्यावेळेस बरेच सेवक लोक मला सांगतात, आम्ही देवाचं सेवा सोडण्याच्या लागास आलो, सेवा सोडून द्यावी का? तर प्रश्न खूप आले होते. मला आठवतं की एकदा असाच रस्त्याने चाललेलो होतो, जाताना मी शॉक झालो, थांबलो, डोकं काम करणं माझं. बायबल कॉलेज केलेला एक तरुण पाठीमाग एक भलं मोठं पोतं आणि त्या पोत्यामध्ये सगळा कचरा घेऊन चाललेला होता विकायला. मला राहवलं नाही. दुसऱ्यांदा मी परत त्याच वाटेने गेलो आणि त्याला थांबवलं. म्हटलं, अरे हे काय करत आहे तू? तुझं तर बायबल कॉलेज झालेलं आहे. तर काय करू पाळक साहेब, बायबल कॉलेज केलं खरं, पण कुटुंब आहे, परिवार आहे. सेवा करताना मला कळलं ही सेवा एवढी सोपी नाही. घरातले प्रश्न, कुटुंबातले प्रश्न, या सगळ्या प्रश्नाला मी घाबरलो, सेवा बंद केली आणि आता रस्त्यानं कचरा जमा करतो आणि ते विकायला जातो. किती कठीण आहे, किती कठीण आहे विश्वास ठेवणं, देवाच्या मार्गामध्ये चालणं. शास्त्र काय सांगतं, या भट्टीतनं सोडवायला मी समर्थ आहे. भट्टी असणार आहे, भट्टीला नाही घाबरायचं. शद्रक, मेशक, अबेदनगो, राजा त्यांना प्रश्न करतो, काय तुझा देव यातून तुला बाहेर काढेल का? आज रात्री तसेच प्रश्न तुमच्या समोर आहे. तुमची परिस्थिती तशीच आहे आणि तुमचं मन तुम्हाला विचारतं, काय देव यातून मला बाहेर काढेल का? प्रभू यातून मला सुटका देईल का? काही वेळेस कुटुंबामध्ये एवढे मोठे प्रश्न असतात, एवढा संघर्ष असतो कुटुंबामध्ये, पती पत्नीचे वाद विकोपाला जातात, घटस्फोटापर्यंत प्रकरण येतात. कधी कधी नवरा घटस्फोट देऊन टाकून पण जातो. परिवारातले लोक तुम्हाला जवळ करत नाही. कामाची समस्या बघितली तर कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमची वाद आहे, त्याही ठिकाणामध्ये कुठली आशा नाहीये. कर्ज तर डोंबलभर झाले, डोक्यावर एवढं कर्ज झालंय, किती भट्टी आहे. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं तुमचा आजार बरा होऊ शकत नाही, किती मोठी भट्टी आहे. पण बायबल सांगतं माझ्या देवामध्ये सुटकेचं सामर्थ्य आहे, सगळ्यातनं सुटका देऊ शकतो. लाजरस मेला, त्याची बहीण म्हणती आता त्याला मरून 4 दिवस झालेले आहेत, कबरेतनं जायला नको, तिथं वास येणार आहे. पण शास्त्र सांगतं ना, जसा देव भट्टीतनं बाहेर काढतो तसा देव कबरेतनं पण बाहेर काढतो. सगळ्यातनं बाहेर काढण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. जर तुमचा देवावरती विश्वास आहे, भट्टीवरती विश्वास ठेवू नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, भट्टीपेक्षा सुद्धा देवाची शक्ती मोठी आहे. जोरात आमेन म्हणाल का? भट्टी आहे. आणि असं लिहिलं, शद्रक, मेशक, अबेदनगो तिघांना भट्टीमध्ये टाकलं. आणि राजा काय म्हणतो माहिती का? 3 टाकले पण आतमध्ये 4 फिरत आहेत. टाकले किती? 3. आणि आतमध्ये फिरतात किती? 4. आणि त्यानं तो असं म्हटला, एकाच मुख देवाच्या पुत्रासारखं दिसतंय. आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा तुम्ही भट्टीमध्ये असता, तुम्ही पडण्याच्या अगोदर देवाचा पुत्र उडी मारतो. तो आधी उडी मारतो आणि तो उडी मारून काय करतो माहिती का? सगळी भट्टीची शक्ती स्वतःमध्ये घेतो, अग्नी स्वतःमध्ये घेतो. आणि शास्त्र सांगतं तिघांना बांधून आतमध्ये टाकलं, पण आतमध्ये बागेत फिरावे तसे ते फिरत होते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, भट्टी तुम्हाला नाश करण्यासाठी नाही, भट्टी तुम्ही बागेत फिरण्यासाठी आहे. बागेतल्या भट्टीमधल्या असणाऱ्या त्या असण्या अग्नीची ताकद तुम्ही जाणू नका. शास्त्र सांगतं तू अग्नीतनं चालशील त्यावेळेस ते तुला पोळणार नाही, जलातनं चालशील त्यावेळेस ते तुला बुडवणार नाही. का? कारण युगाच्या समाप्तीपर्यंत तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत तुमचा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. म्हणून भट्टीला घाबरू नका. डिव्हाइन पॉवर, दैवी सामर्थ्य. आज रात्री दैवी सामर्थ्याचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. दैवी सामर्थ्याचा. जिथं सगळं संपतं ना, तिथं दैवी सामर्थ्य काम करतो. सगळं संपल्यावर लाजरसला मरावं लागतं, तेव्हा येशून त्याला जिवंत करतो. बरं, आधी लाजरस मेला पाहिजे ना. शद्रक, मेशक, अबेदनगोला भट्टीत टाकावं लागतं, तेव्हा भट्टीची अग्नी शांत झालेली दिसते.
दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये पडावं लागतं, तेव्हा सिंहाचं तोंड देव बंद करतो, हे सिद्ध होणार आहे. तुमच्या समोर सुद्धा भट्टी तुम्हाला नाश करण्यासाठी नाही, तुमच्या जीवनात साक्ष घडवण्यासाठी. का? देव सुटका करणार आहे, याच्यासाठी तुमच्याकडे भट्टी आहे. देव तुमची सुटका करणार आहे. प्रश्न किती मोठा प्रश्न आला, डोक्याला हात लावून नाही बसायचं. आमच्याकडनं साधं सर्दी खोकला आलं तर डोक्याला हात लावून बसतो. आणि चर्चमध्ये भली मोठी प्रार्थना बरं का, देवा यांचा विश्वास वाढव, यांचा अग्नी आला जसं काय पवित्र आत्मा, यांचा विश्वास वाढव, यांचा विश्वास वाढव, अमक करू तमक करू तमक, एवढी जोरात ओरडून ओरडून प्रार्थना करायची. आणि थोडासा प्रश्न आल्याबरोबर किती पण विश्वास ठेवणारे लोक छातीत दुखलं की ते सांगतात जास्त दिवस नाही टिकत मी, घ्या उरकून, आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला गाडायलाच नाही का. अहो कसले विश्वासणारे आहात. इकडं राजा ज्या देवाची आम्ही उपासना करतो, या भट्टीतनं सोडवायला तो समर्थ आहे. हे डिवाइन पॉवर आहे, हे डिवाइन पॉवर आहे. विश्वासणाऱ्या लोकांनी आजाराला घाबरायचं नाही, आर्थिक प्रश्नाला पण घाबरायचं नाही. का झाडाखाली बसलेला एलिया, देवानं त्याचा कावळा बंद केला. तो म्हटला उठ, तुझी तरतूद मी विधवेच्या घरामध्ये करून ठेवलेली आहे. बरं कुठल्या कुटुंबात देवानं पाठवलंय? त्याला मोठा वाटलं असेल, अशा रिटायर झालेल्या गव्हर्नमेंट सर्वंट आंटीकडे पाठवलं असेल नाही का, त्यांच्याकडे बॅलन्स भरपूर असेल. आणि मग तो म्हटला एक सिस्टर, एक आंटीच्या घरी तुला प्रार्थनेला जायचंय. देवा कोणत्या? सारपत या ठिकाणात एक विधवा आंटी आहे. माझ्यासारखा सेवक, बरं झालं विधवा आहे, कोण नाही तिला, म्हणजे गेल्यावरती चांगलं ऑफरिंग मला देईल. गेला त्या घरामध्ये आणि जाताना पाहिलं बाईच्या हातात 2 काटक्या. याचं फिरलं डोकं. सेवेला पाठवून पाठवून कुठल्या घरामध्ये पाठवलं ज्या बाईकडे काहीच नाही, 2च काटक्या. त्याला वाटलं काय मागावीला. म्हटलं बाई मला प्यालाभर पाणी दे. मला वाटतं निराशेनं बोलला नाही का तो. तेव्हा गेल्यानंतर आंटी चहा तर ठेवा म्हणतात, पण यांनी चहाची सुरुवातच केली नाही. हिच्या घरात काय 2 काटक्या, म्हटलं चहा कुठला मिळतो. आणि मग म्हटलं आंटी जरा पाणी देता का प्यालाभर. ती पाणी आणायला गेली, डेअरिंग केलं. येता येता भाकर घेऊन मागं वळून बघितली, मीच उपाशी आहे, मी खाणार, माझा मुलगा खाणार, दोघं मरून जाणार आहे. पुन्हा डेअरिंग केलं. त्याला माहिती आहे डिव्हाइन पॉवर, दैवी शक्ती काम करणार आहे. ज्या परिवारामध्ये काही नसतं ना, तिथं देवाचं काम लवकर आणि तात्काळ होतं प्रियांनो, आणि ते अद्भुत असतं. अद्भुत काही नाही ना. सुरुवात श्रीमंत असलेल्या श्रीमंत करण्यात काय मजा आहे हो. तुमच्याकडे भरपूर पैसे, आणि मी तुम्हाला सांगतो देव तुम्हाला पैसे देणार आहे, तेच ठेवायला जागा नाही, मला राहायला घर नाही, मी चालत चालत फिरतो आणि सेवा करतो. आणि तिथं प्रभू म्हणतो मी तुझी परिस्थिती बदलणार आहे. याला डिव्हाइन पॉवर म्हटलेलं आहे. डिव्हाइन पॉवर त्याला म्हटलेलं आहे ज्याच्या मंडळीमध्ये कोण येत नाही, ज्याला बोलण्याची शक्ती नाही, जो सुवार्ता सांगतो लोक पळून जातात, आणि तिकडे देव म्हणतो आता तू बोलशील आणि हजारोचा जमाव तुझ्याकडे येईल. याला डिव्हाइन पॉवर म्हटलेलं आहे. जिथं काही काम होत नाही ना, तिथं देव काम करतो. म्हणून आज रात्री आशा कुणाला आहे? आज रात्री जर ती व्यक्ती तुम्ही असाल, तुमच्याकडं आशा धरण्यासारखी परिस्थिती नसती. विधवेची परिस्थिती, एलियाची परिस्थिती, ऐका, एलियाची परिस्थिती नव्हती त्या बाईवर विश्वास ठेवावा. एक भाकर, तिच्या घरात एकच भाकर आहे, मुलगा खाणार आणि ती मरून जाणार आहे. आता दैवी कामाला सुरुवात होणार आहे. राजा ज्या देवाची आम्ही भक्ती करतो, उपासना करतो, तो देव यातून सोडवायला समर्थ आहे. इकडे एलिया पण त्या बाईला सांगत आहे, अगं भाकर मला दे, माझी जी पावर प्रभूनं मला दिलेली आहे, तुझ्या भाकरीला बरकत देण्याची पावर माझ्याकडे आहे, तुझ्या भाकरीला मोठं करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. त्या बाईनं शेवटची भाकर आणून दिली, तोंड पाहत बसली. एलियानं भाकर खाल्ली, पाणी पिलं. आता म्हटलं तुझ्या घरातली परात घेऊन ये, आता म्हटलं तुझ्या काटवटीतलं पीठ घेऊन ये. महाराज सगळे भाकरीचं पीठ संपलंय, कुठं तरी तुला पीठ ते घासण्याची भाकर ते पीठ कुठं तरी लागलंय, ती काठवत
ताकद घेऊन ये जी तुला घासायची. एलियानं त्या काटवतीतल्या पिठावर हात ठेवला. डिव्हाइन पॉवर मी तुम्हाला सांगतो, सुटकेचं सामर्थ्य मी तुम्हाला पाहतो. एलियानं त्या काटवटीतल्या पिठावरती हात ठेवला आणि प्रार्थना केली. बायबल सांगतं 3.5 वर्षाचा पुरवठा त्या बाईच्या घरामध्ये झाला. 3.5 वर्ष तिच्या काटवटीतलं पीठ संपलं नाही. आज रात्री थोस डिव्हाइन पॉवर, ते दैवी सामर्थ्य, ती दैवी ताकद तुमच्या परिवारामध्ये प्रभू पाठवणार आहे. आणि तुम्ही म्हणा, प्रभू मी ते स्वीकारत आहे, प्रभू मी ते स्वीकारत आहे. ते डिव्हाइन पॉवर, ते दैवी सामर्थ्य ज्याच्याद्वारे तुमच्या कुटुंबाची बांधणी होणार आहे, ज्याच्याद्वारे तुमचं संपलं तिथे एक नवीन सुरुवात होणार आहे. डिव्हाइन पॉवर. मी खूप उत्तेजित आहे, मी एवढा एक्साइट आहे, कारण मला ते दैवी सामर्थ्य माहिती आहे. काही नसताना प्रभू करतो, काही नसताना. सगळं संपलेलं असतं, आशा निघून गेलेली असते. आठवतं एक चर्च मध्ये व्यक्ती आला होता, तोंडाला बांधून आला होता. आणि मग जवळ बोलवलं, हळूच त्यांनी मला म्हटलं प्रार्थना करा. म्हणजे कशासाठी प्रार्थना करायची. आणि मी जसा त्याच्या जवळ गेलो, एकदम भयानक वास, इतका भयानक वास आला की विचारायला नको. तो फक्त मला सांगत होता, माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. कृश झालेला, अशक्त, दुर्बल वास येत होता त्याच्या भोवती. त्याची पत्नी त्याच्या बाजूला बसली होती आणि ती मोठ्या आशेनं सांगायला, बाळक साहेब, 2 महिने माझ्या नवऱ्यानं अन्नाचा कण पण पोटामध्ये घेतला नाही. म्हटलं का, असं काय झालेलं आहे. त्याची आतमधली जीभ सगळी सडली. जेव्हा तो काहीतरी खायला जातो ना, ते सगळं चरचरतं. पाणी जरी पिला माझा नवरा तर रात्री उलटी करतो. आणि 2 महिने अवस्थेमध्ये तो या ठिकाणात आलेला आहे. फार ऐकलं तुमच्या येशूविषयी की तो असं काहीतरी सामर्थ्य देतो, लोकांना बरं करतो. प्रार्थना करावं. डॉक्टर सांगतायत कॅन्सर झालाय, तो मरणार आहे. मरण्यापूर्वी तुमच्या येशूचा एक अनुभव घ्यायचा की तो माझ्या नवऱ्याला अशी शक्ती पुरवेल, ऍटलिस्ट एक चतकोर भाकर तो खाईल. चतकोर भाकर त्याच्या पोटात जावं या उद्देशाने मी आलेलो आहे. मी त्या बाईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, तिचं रडणं पाहिलं. मला फार वाईट वाटलं. म्हटलं प्रभू, या व्यक्तीची अवस्था पाहिली, त्याच्या अंगातली दुर्गंधी, त्याच्या तोंडात येणारा वास, तोंडाला लावलेलं कापड, त्याच्यातनं वास बाहेर येत आहे. सगळं त्याची जीभ सडलेली आहे. आणि तो अश्रुपूर्ण नेत्राने फक्त माझ्याकडे बघत होता. बोलता येत नव्हतं तर म्हणत होता, डोक्यावर हात ठेवून फादर प्रार्थना करा माझ्यासाठी. अतिशय वाईट वाटलं. प्रार्थना केली, त्याच्या घरी गेलो, त्यांना जाऊन सांत्वन दिलं. काळजी करू नका, माझ्या देवामध्ये सुटका देण्याचं सामर्थ्य आहे, डिव्हाइन पॉवर आहे त्याच्यामध्ये. प्रार्थना करून घरी आलो. तो रडला, पश्चाताप त्यानं केला, काही चुकलं असेल देवा मला क्षमा कर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला, तुम्ही प्रार्थना करून गेला. तुम्ही प्रार्थना करून गेल्यावर माझ्या नवऱ्यात काय माहिती काय एवढा विश्वास वाढला. तो म्हटला मला एक भाकर करून खायला घाल. 2 महिन्यानंतर पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने एक अख्खी भाकर खाल्ली, त्याला काही झालं नाही का. याला डिव्हाइन पॉवर म्हटलेलं आहे. याला डिव्हाइन, मी कथेमधला देव नाही तुम्हाला सांगत, वास्तवातला देव. सुटकेचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आशा सोडू नका, आशा विरहित जीवन जगू नका. जेव्हा तुमची आशा संपती त्यावेळेस इथं जसं दानियल बोलतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत भट्टीच्या अग्नीच्या भट्टीतनं सोडवायला समर्थ आहे. भट्टीला पाहून पण घरी थांबू नका. उपासना बंद करू नका. विश्वास ठेवणं बंद करू नका. चर्चला जाणं बंद करू नका. वचन ऐकणं बंद करू नका. प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहणं बंद करू नका. भट्टी असणार आहे. भट्टीमुळे तुमची आत्मिक स्थिती पालटता कामा नये. जर तुमची स्थिती पालटायला पाहिजे तर तुम्हाला जास्त उपासना केली पाहिजे, जास्त भक्ती केली पाहिजे. 100% तुमच्या समोर भट्टी आहे. आणि जगामध्ये कोणालाच भट्टी चुकलेली नाही. प्रत्येकाला विश्वास ठेवता मग तुमच्यासाठी भट्टी आहे. जो विश्वास ठेवतो त्याची परीक्षा भट्टीतनं केली जाणार आहे. मग सेवक असू द्या, मग सामान्य व्यक्ती असू द्या, मग तो राजा असू द्या, प्रत्येकाची परीक्षा भट्टीतनं केली जाणार. पण विश्वासणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय?
तो भट्टीत पडेपर्यंत उपासना करत असतो, आराधना करत असतो, देवाला धन्यवाद देत असतो. भट्टी त्याच्या मुखातले शब्द बदलत नाही. आज रात्री तुमच्याकडे भट्टी असली तर एक जोरात हालेलुया म्हणा. का? कारण या शब्दाच्या द्वारे तुम्ही दाखवून देता भट्टी माझं तोंड बंद करू शकत नाही. आमेन म्हणाल का? आमेन. जरा जोरात आमेन. हा, तिकडं कळलं पाहिजे सैतानाला, हे बाबा आलाय उग या लोकांना पेटवून चाललाय. मी त्याला त्याच्या तोंडावर आता पाय देऊन बोलत आहे. भानशिवऱ्याचे लोक इकडून तिकडून नगरमधनं वेगवेगळ्या भागातनं आलेले लोक त्या सैतानाला चॅलेंज कर, तू भट्टी तयार कर, माझा देव त्या सामर्थ्यानं त्यांना बाहेर काढणार आहे. आमेन. माझा देव त्यांना बाहेर काढणार आहे. तो भट्टी करणार आहे. आणि त्या भट्टीमध्ये तुम्हाला बागेत फिरल्यासारखं फिरायचं आहे. कसं फिरायचं? बागेत. आजारी आहे, कंबर तुटलेले, अरे नाही माझ्या कमरेमध्ये गॅप येऊ द्या, वाढू द्या, कमरेचं फाटक होऊ द्या, एवढीशी गॅप कुठेतरी असते. आणि ते सगळं नॉर्मल असतो. ते आम्हाला प्रॉब्लेम करायचे, आम्ही डॉक्टरकडे जाऊन उगीच विचारतो, जरा चेक करा ना. डॉक्टर सांगतो मणक्यात गॅप म्हटलं की संपलंच आमचं. जाताना चालत जायचं पण येताना अख्खी पाठ डोकं सगळं मणक्यात गॅप. काय कळलं का मणक्यात गॅप आहे? काय कळतं तुम्हाला आतल्या मणक्यामध्ये? आणि तुम्ही किती डोकवलंय आतमध्ये? मणक्यात गॅप आली. डॉक्टरनं सांगितलं तुमची गॅप वाढली, इतकी गॅप वाढली, इतकी गॅप वाढली की चालताना सुद्धा साप कमी चालतो आणि हे जास्त वाकडे चालतात. का तर डॉक्टरच्या पॉवरवरती, शब्दावरती विश्वास ठेवला ना. छाती दुखती म्हणून सहज डॉक्टरला भेटायला गेले, गाडीला किक मारून गेले, छातीत कळ आली, बघा बरं काय होतंय त्याला, होतंय का इस्तीची अमकं तर पटपटपट. त्याला बकराच पाहिजे असतो, हॉस्पिटल चालवायचं असतं. त्याच्या दृष्टिकोनातनं काय, पेशंट म्हणजे त्याचा बकरा आहे. तो आल्या आल्या सांगतो बघ तर कंडिशन तुमची क्रिटिकलच वाटते, ईसीजी करावं लागेल. ईसीजी म्हटलं याचे डोळे पांढरे तिथंच, ईसीजी करावं लागेल, 2D इको करावं लागेल. काही कळत नाही आम्हाला. जाताना गाडीला किक मारून चालत गेलो. त्यांनी सांगितल्याबरोबर जी छाती धरली, बसायला तो साधा बसत नाही, 10 वेळा श्वास घेऊन खाली बसतो. आणि मग डॉक्टर सांगतो 4 ब्लॉक आहेत तुम्हाला, ताबडतोब टेबलवरती घ्यावं लागल. जाताना डोक्यात होतं का टेबलवरती पडावं लागेल, जाताना तर गाडीवर गेला ना. पण डॉक्टरने ठेवलं कुठं तुम्हाला? अहो हे 4 ब्लॉक घेऊन तुम्ही 10 वर्ष काढले, पण त्या 4 ब्लॉकने तुम्हाला काहीच केलं नाही. डॉक्टरने सांगितल्याबरोबर ब्लॉक मोठे झाले नाही का? 4 खोल्याचा बंगला आतमध्ये असल्यासारखं 4 ब्लॉक. कारण त्या डॉक्टरच्या शब्दातलं सामर्थ्य त्यानं तुम्हाला अपंग केलं. माझा इशू, लाजरस कबरेमध्ये असताना शब्द बोलतो लाजरस बाहेर आहे, या शब्दानं मेलेला लाजरस जिवंत होतो. आज तो शब्द तुमच्यासाठी सांगतो, मी तुमच्यामध्ये एक नवीन हृदय घालेल. किती पण ब्लॉक असू द्या, प्रभू तुमचं हृदय नवीन करेल. आमेन. बीपी, शुगर, अमकं तमकं हे डॉक्टरचं कमाईचं साधन आहे. त्यानंतर तुमची शुगर वाढली, वाढू द्या, आमच्या घरात 5 किलो साखर भरून ठेवली. त्यांनी म्हणले शुगर वाढली, होय होय या महिन्यात जास्तच भरली होती म्हणायचं. पावर. जीवन जगताना, उपासना करताना देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून उपासना करा. डॉक्टरच्या शब्दावर नका विश्वास ठेवू. काही लोक तुमच्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करतात. पोलीस चौकीमध्ये गेल्यावर पण सांगतात नाही केस फार कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुम्ही बाहेर पडणारच नाही. पण तुम्हाला माहिती का, बंदी शाळेमधला पेत्र साखळदंडाने बांधलेला असताना देवाचा दूत तिथं गेला आणि साखळदंड तोडून त्याला बाहेर काढलं. सगळ्यातनं बाहेर काढायला तुमचा देव समर्थ आहे. सगळ्यातनं बाहेर काढायला तुमचा देव समर्थ. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहायला लावणारा तो समर्थ देव आहे. मला आठवतं मागच्या काही दिवसामध्ये असंच मनमाडला कुठेतरी मी एक मीटिंगला गेलो होतो आणि त्या बहिणीला कळालं पालकसाहेबांची मीटिंग मनमाडमध्ये. नाशिकवरून ती बहीण त्या ठिकाणामध्ये आले त्या मीटिंगला. ते म्हटले मी तुमच्या मीटिंगसाठी खास आले. का तर माझ्या आईच्या जीवनात फार मोठा चमत्कार घडला, ते मला तुम्हाला सांगायचे. कोण ही व्यक्ती आहे तुम्ही? पण आज मी आल्यावर बरेच लोक म्हटले पहिले युट्यूबला बघत होतो,
आता समोर बघायला लागलो, नाही अजून शिंग नाहीत, शिपूट नाही, सगळं आहे तसंच. बरेच लोक म्हणत होतात तसं दिसतं. मला एक व्यक्ती असाच यूट्यूबला बघून एकदा चर्चमध्ये आला, आणि तो चर्चमध्ये आल्यावर मी सकाळी उठून चर्च साफ करत होतो, ट्रॅक पॅन्ट घातलेली, टी शर्ट घातलं, आणि वॉचमॅन नव्हता म्हणून मी झाडायला लागलो. आणि तो व्यक्तीने यूट्यूबला बघितलं होतं, आला, जाओ जरा पास्टर साहब को बोला. म्हटलं क्या काम है? मी कशाला सांगते पास्टर साहब मीच आहे. जरा पास्टर साहब को बोला, क्या काम है? नहीं बॉम्बे से उनको मिलने आया. मिलो तो फिर सामने खड़े हैं. अरे तुम पास्टर साहब हो क्या? मग आता यूट्यूबवर मी सूट बूट घालून थांबतो, झाडायला पण सूट बूट घालून थांबू का? तिथं वेगळे दिसत होता, इथे वेगळे दिसता. अरे बाबा, तिथं येताना तुम्ही बघता म्हणून थोडस तोंडावर थापावं लागतं का? तुम्हाला तेच चांगलं लागतं ना. सांगण्याचं तात्पर्य, जे तुम्ही आहात ना, हे बनवणारा देव समर्थ आहे प्रियानो. पावर त्याच्यामध्ये, शक्ती त्याच्यामध्ये. ते सामर्थ्य तुम्हाला देत असताना कधी कधी लोक तुम्हाला भ्रमनिरास करतील, तुमचा विश्वास काढून टाकतील, अशा प्रकारचे शब्द तुम्हाला बोलतील. त्या शब्दानं तुम्ही निराश होणार आहे. बघ त्या बहिणीविषयी सांगत आहे, तिने सांगितलं 8 वर्ष माझी आई एका जागेच्या केससाठी कोर्टामध्ये खेट्या मारते. 8 वर्ष झालं त्या जागेचा निकाल तिच्या बाजूला लागत नाही. माझी आई कंटाळून गेली होती, आणि त्या दिवशी यूट्यूबला तुमचा संदेश लागला. त्या संदेशात तुम्ही अशी प्रार्थना केली, देव तुमच्या शेताचे प्रश्न आज रात्री सोडवणार आहे. आणि त्यांनी ते ऐकलं, ते म्हटले मी स्वीकारते. 8 वर्ष ज्या केसचा निकाल लागण्यासाठी अटकाव करत होते, दुसऱ्याच दिवशी माझ्या आईच्या जमिनीच्या केसचा निकाल लागला आणि जमीन तिला मिळाली. का? हे सुटकेचं सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. हे दैवी सामर्थ्य, डिव्हाइन पॉवर, डिव्हाइन पॉवर. प्रभूवरती विश्वास ठेवा, येशूवरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला उपदेश करा म्हणून करत नाही, माझ्याकडे आहे ते 100% सत्य आहे प्रियानो. आणि सत्य देवाच्या सत्य वचनाची घोषणा मी करत आहे. हे दैवी सत्य आहे, कधीच त्याच्यातनं फारकत घेत नाही. म्हणून या दैवी सामर्थ्य कशामध्ये? ते सुटकेचं सामर्थ्य आहे. अजून एक गोष्ट वचन वाचूया, रोमकराचं पत्र 4 अध्याय 21 वचन. रोमकराचं पत्र 4 अध्याय 21 वचन. दैवी आपले लिहिलेले वचन पूर्ण करावयास कोण समर्थ आहे? देव. शास्त्रातलं प्रत्येक वचन जे लिहिलंय, ऐका, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या, इकडे तिकडे कुठे बघू नका. तुमच्याकडे जे बायबल आहे, ज्या वचनाची घोषणा मी तुमच्या समोर करत आहे, शास्त्रात असं लिहिलं, यातलं प्रत्येक वचन पूर्ण करायला देव समर्थ आहे. कोणतं वचन आहे? मुळात वचन तर माहित पाहिजे ना आम्हाला. अभिवचन कोणती? देवानी कोणती अभिवचन आम्हाला दिलेली आहेत? शास्त्र कशाला वाचायचंय? वचन कशाला माहित करून घ्यायचंय? मला आनंद वाटतो. पूर्वी लोक यायचे ना, तर ते म्हणायचे आम्हाला आरोग्य पाहिजे म्हणून लोक गर्दी करत होते. पण आता मी फिरतो ना, त्यास लोक म्हणतात आरोग्य नंतर, पहिल्यांदा आम्हाला वचन ऐकू द्या. का? कारण त्यांना कळलंय डोक्यावर हात ठेवल्याने लोक बरे होत नाही, अभिवचनांच्या द्वारे लोक देव बरं करत असतो. डोक्यावर हात ठेवल्यावर कोणी नाही बरं होणार. देवाचं अभिवचन आहे. या अभिवचनात काय लिहिलेलं आहे ऐका बरं का. ज्याला आरोग्य पाहिजे ना, अभिवचन काय प्रभूचं? त्याला बसलेल्या माराच्या फटक्याने कशात लिहिलंय? वचनात लिहिलंय का नाही? मग तुम्हाला वचनामध्ये, आता आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, नगरमध्ये मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मला एक प्रॉब्लेम, किती पण प्रार्थना करा, तेलाची बाटली आणि पाण्याची बाटली डोक्यावर हात ठेवायचा आणि प्रार्थना करायचं. ते आधी तर डोक्यावर ठेवा ना, डोक्यावर ठेवा ना, बरं ठेवलं डोक्यावर, ते झालं की हे
अरे तुझा नेमका विश्वास कशावर आहे? इथं ठेवलं ह्याच्यावर आहे का आणलं त्याच्यावर आहे? बरं झालं काय माहिती का, यानं पाण्याचे आणि तेलाच्या बाटलीची खप वाढली आणि लोकांचे प्रॉब्लेम वाढले. पण ज्याच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्याच्याकडे 100% सुटका आहे. आमेन. 100%. मी म्हणत नाही की त्या पाण्यामध्ये तेलामध्ये सामर्थ्य नाही, मी असं म्हणणार नाही. ठीक आहे, तुमचा विश्वास त्याच्या पद्धतीने. जसा नामान कोडी काय म्हणतो माहिती का, आलिशा त्याला यार्देनेमध्ये 7 वेळा डुबकी मार म्हटल्यावर त्याने डुबकी मारली. आणि डुबकी मारल्यावर काय झालं माहिती का, तो म्हटला प्रभूनं माझं कोड घालवलं तर जाताना इकडची थोडीशी माती मी घेऊन जातो. अजून एक गोष्ट मला सांगतो, त्यानं काय केलं, ती माती घेऊन गेला. त्या व्यक्तीचा विश्वास त्या मातीमध्ये. कोणत्या मातीमध्ये? या मातीतल्या देवानं, जिथं मी गेलो त्या मातीतल्या देवानं मला बरं केलं हे दाखवण्यासाठी माती घेऊन गेला. आता त्यांनी घेताना त्याची भावना वेगळी होती, पण त्याच्या बायकोला काय वाटलं असेल, ह्यांनी पवित्र माती घेऊन आला नाही का. जसं आम्ही पण करतो नाही का, आमच्याकडं किती पण मोठा सेवक आणला, करा तेलाच्या बाटल्यावर, करा पाण्याच्या बाटल्यावर, सगळे तेलाच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन वर यायचं. नवा गडी नवा राज, दुसरा पाळक आला, तेच पाणी तेच तेल. मला कुणीतरी एकाने विचारलं होतं, आता सेवक म्हणून फार कॉमेडी आवडणं येतात. त्यांनी काय मला म्हटलं माहिती का, हे पाणी नेऊन आमच्या घागरीत होतो का? नाही, पाण्याच्या टाकीतच होता. आमच्या पाण्याच्या टाकीत, कळशीत, माठात होतो का? जे पचतं त्याच्यात होता, थंड पाणी पचलं, थंड पाण्यात होतं. आता तुमचा विश्वासच एवढा त्या पाण्यावरती, तर तुम्हाला काय सांगणार मी. दुसऱ्या बाईनी बाटल्या आणली, संपलं तर काय करू? कोकोनटच्या कारखान्यात मला घेऊन जा, तिथं उभं करा, एकदम सगळ्यावर प्रार्थना करतो, सगळं तेल तुमच्या घरात येऊ द्या, लंबे काले घने बाल. पावर त्याच्यात नाही, पावर याच्यामध्ये आहे प्रियानो. अभिवचनांमध्ये पावर आहे. ज्याचा अभिवचनांवर पावर. सकाळी उठल्यावर 1 टॅबलेट घ्यायचे. डॉक्टर सांगतात ना 3 टाइम घ्या, सकाळ संध्याकाळ, बरं वाटेल तुम्हाला. तसं सकाळी उठल्यावर बरं वाटलं नाही ना, उठल्या उठल्या ती टॅबलेट. येशूला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं म्हटल्याबरोबर तुमच्यामध्ये आरोग्य राहणार आहे. हे वचन बोलावं लागतं, हे वचनामध्ये ताकद आहे. ऐका, ही मानसिकता बदला. मला आरोग्य कसं मिळेल? आरोग्य मिळण्यासाठी देवाचं वचन क्लेम केलं पाहिजे. ते वचन जर तुम्ही क्लेम केला, जे मला व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती किंवा जे लोक मला प्रार्थना करण्यासाठी सांगतात, मला वाटतं इथले बरेच लोक असतील, एकच वाक्य मी वापरत होतो, एकच वाक्य बोलतो, येशू तू म्हटला तुला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं, याच वचनानुसार यांना तू बरं कर. आणि या वचनानं ज्यांचं गर्भाशय बंद होतं ना, प्रभूनं त्यांचं गर्भाशय सुद्धा खुलं केलं. ज्या लोकांमध्ये शक्ती नव्हती, प्रभूनं त्यांना बाहेर काढलं. हो, परवा तर मला चांगलं आठवतं, एक मुलगा, त्यांनी प्रार्थनेसाठी मला विषय दिला. म्हटले पाळक साहेब, मुलाची हालचाल बंद आहे, बेशुद्ध होऊन पडलेला आहे, जीव आहे का नाही ते पण कळायला तयार नाही. एक रेडकू, त्या रेडक्यानं या मुलाला ओढत ओढत सगळ्या शेताभर फिरवलं, सगळं अंग रक्तबंबाळ झाला. तर रेडकू ज्यावेळेस त्या लेकराला फरफटत नेतं, तर तुम्ही ग्रामीण भागातले लोक, तुम्हाला माहिती आहे त्या लेकराची अवस्था काय झाली असणार. आणि ते लेकरू निचपीत पडलेलं आहे, हालचाल त्याची बंद झालेली आहे. आशेनं फोन केला, प्रार्थना करा, आमचं लेकरू, ती आई रडायला लागली, माझं लेकरू रेडक्यानं फरफडत नेलं आणि सगळ्या शेतामध्ये त्याचं रक्त रक्त झालेलं आहे. एकच प्रार्थना केली, प्रभू तुला बसल्या माराच्या फटक्याने आरोग्य मिळतं, याच्यासाठी जीवदान पाठव, तुझं वचन सत्य आहे, हे जीव आणणारं वचन आहे. प्रार्थना केली, 15च मिनिटात ते लेकरू उठून बसलं. का? या वचनामध्ये ती ताकद आहे प्रियानो. आमेन. देव अभिवचन पूर्ण करणारा देव आहे, अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. अब्रामाला 80 वर्ष असताना तो म्हटला, पहा मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. प्रश्न पडला त्याला, देवा 80 वर्षाचा मी म्हातारा, संपत्ती तर प्रचंड तुम्हाला दिलेली आहे, माझी सगळी संपत्ती आता माझ्या चाकराच्या स्वाधीन करावी लागणार आहे. बायको म्हातारी झाली, तिचं गर्भाशय बंद झालेलं आहे. त्यास प्रभू त्याला बोलतो, अब्रामा वाईट वाटून घेऊ नकोस, तुझी संतती तुझ्या चाकराच्या स्वाधीन नाही,
तुझ्यापासून एक महान राष्ट्र मी निर्माण. अब्राम निश्चिंत बसला. आकाशातले तारे मोज, समुद्रातले वाळूचे कण पहा. समुद्राच्या वाळूच्या कणा इतकी, आकाशातल्या तारे इतकी तुझी संतती निर्माण करणार आहे. अहो 1 वर्ष नाही, अख्खे 20 वर्ष त्यांनी घालवले. 80 वर्षाचा अब्राम 20 वर्ष त्यांनी देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला. 20 वर्ष किती काळ वाट पाहणार आहे. एक वृद्ध व्यक्ती 80 वर्षाचा असताना प्रभू त्याला म्हणतो, मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. 80 वर्षाचा वृद्ध थकलेला अब्राम 20 वर्षामध्ये सुद्धा त्याच्याकडे त्यांनी संतती पाहिली नाही, पण तो अभिवचन घेऊन जगत होता. त्याला माहिती होतं देव त्याचं अभिवचन पूर्ण करायला समर्थ आहे. देवाला कालाची मर्यादा नाही, देवाला वेळेची मर्यादा नाही, देवाला शक्तीची मर्यादा नाही. कान देऊ नाही का? आज जे अभिवचन त्याच्या संबंधाने मी तुम्हाला बोलत आहे. 100 वर्षाचा अब्राम, 80 वर्षाची सारा, आणि बायबल सांगतं तिकडं प्रभूनं सारेचं गर्भ झालेलं बंद झालेलं गर्भाशय उघडलं आणि 100व्या वर्षी अब्रामाला संतान दिली. आज रात्री देव त्याचं अभिवचन पूर्ण करायला समर्थ आहे. आपल्या बॉडीकडे पाहू नका, आपल्या शरीराकडे पाहू नका, देव त्याचं अभिवचन पूर्ण करायला समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे. म्हणून याला म्हटलेले देव दैवी अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. कशाला बघत बसता तुम्ही तुमच्या शरीराकडे? का तुमच्या बुद्धीविषयी तुम्ही बात करत बसलेले नाही? असं होऊ शकत नाही. 100% मानवी बुद्धीतनं काही घडू शकत नाही. बंद झालेलं गर्भाशय, म्हातारीला लेकरू होऊ शकतं? कसं पॉसिबल आहे? सारेने तर विश्वासच ठेवला नाही. ती म्हटली हागार तरुण आहे, अब्रामा तिच्यापासून लेकरू होऊ दे. तिला झालं लेकरू. पण देव म्हटलं अब्रामा हागारीपासून नाही, तुला सारेपासूनच लेकरू द्यायचं आहे. देव देणार म्हणजे देणार. मागच्या दिवसामध्ये एक चर्चमध्ये मावशी साताऱ्यावरून कुठून तरी आली होती. आल्यावर तिने सांगितलं मी रस्त्यावरती झाडू मारण्याचं काम करते पाळक साहेब, तुम्ही चर्च बांधायला लागला ना, मग मला फार वाटलं की नाही चर्च बांधायला तुम्हाला मदत करायची. झाडू मारून मारून मी 15,000 रुपये जमवले तुमच्या चर्चला देण्यासाठी. आणि मी आले तर येताना माझ्या मुलीची खूप लेकरं दगावली. त्याच्यानंतर 4 वर्ष झालं, आता तिला लेकर होणार नाही म्हणून डॉक्टरने डिक्लेअर करून टाकलं. डॉक्टरने सांगितलं आता तुझ्या मुलीला लेकर होणार नाही, कारण सारखी तुझी लेकरं दगावतात आणि आतमध्ये असणारी गर्भाशयाची ताकद संपलेली, आता तुझी मुलगी गर्भधारण करू शकणार नाही. आणि तेवढ्यात तिने मला ते सांगितलं. आणि मी चर्चमध्ये स्टेजवरती चढलो, प्रिचिंग चाललो, तेवढ्या देवाच्या आत्म्याने मला सांगितलं तिला सांग तू गेल्यावर तुझ्या कानावरती चांगली बातमी पडणार आहे. आणि मग मी म्हटलं मावशी तुम्ही लांबून आला, देवाच्या मंदिरात तुम्ही पेरणी केली, मी देवाचा दास आहे ना, तर तुम्हाला सांगतो तुम्ही गावाला जाल आणि तुमच्या कानावरती चांगली बातमी पडेल. आणि ती एवढी एक्साइट झाली. गेली आठवड्याने तिच्या मुलीचा फोन आला, मम्मी डॉक्टरला दाखवायला गेले आणि डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरने सांगितलं मी प्रेग्नंट आहे. का? हे दैवी सामर्थ्य अभिवचन पूर्ण करणारा तुमचा देव आहे. कथेतला देव नाही, मी तुम्हाला सांगतो, वास्तव देव मी तुम्हाला सांगत आहे. ज्याची पाळमुळं विश्वासामध्ये रुजलेली आहेत, जो देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी प्रभू सगळं काही करायला समर्थ आहे. ताकद नाही तुम्हाला, तुमच्या कुवतीच्या पलीकडे देव काम करतो, तुमच्या सामर्थ्याच्या पलीकडे, ताकदीच्या पलीकडे देव काम करतो. ईशाच्या मुलाला तो म्हटला रानात मेंढरा चारणारा मुलगा घेऊन ये, मला त्याला राजा बनवायचा आहे. ईशाचा बाप म्हणतो राजा होण्याच्या लायकीचा तो नाहीये. लक्षात ठेवा, देव नालायकाला लायक बनवतो. कुणाला लायक बनवतो? आणि जो उगा देवासमोर भापारा मारेल होता, मी असा आहे, मी तसा आहे, तो म्हणतो बस कोपऱ्यात. आणि तुम्ही देवाकडे गेला, प्रभू माझी योग्यता नाही. मोशे मग जड ओठाचा मनुष्य आहे. याच्या आधी मोशे भाऊ मारत होता नाही का, इस्रायल लोकांना गेला, भांडणं करायला लागल्यावर मिस्त्रीला मारून टाकलं आणि दुसरे भांडायला गेलं त्यांच्यातला, हे गप्प बस रे म्हटलं, रे तू त्याला मारलं तसा घाबरून पळून गेला, राजवाड्यातनं बाहेर. आता 80 वर्षाचा मोशे झाला आणि देव त्याला बोला चल आता माझी सेवा कर. तो म्हटलं देवा म्हातारा झालोय, ओठ जड आहे, बोलता पण येत नाही. आणि हे वाक्य बोलल्यावर तो म्हटला मी तुला इस्रायलाचा अधिपती करेल. मोशे तुझ्याद्वारे हजारो लोक, लाखो लोकांचं तारण करेल. जेव्हा तुम्ही प्रभू समोर नालायक बनून येता ना, या नालायकालाच प्रभू लायक बनवतो. हे दैवी सामर्थ्य आहे, अभिवचन देव पूर्ण करतो. कोणती तुमची कुवत आहे? तुमच्या कुवतीकडे बघू नका. काय बुद्धी आहे, काय तुमचा इतिहास आहे, काय तुमचा परिवार आहे, कसली शक्ती तुमच्यामध्ये आहे, कुठं तुमची ओळख नाहीये.
प्रयत्न करता हाती तुमच्या काही लागत नाही, कान देऊ नये का? याच अवस्थेमध्ये तुम्ही या ग्राउंडवरती बसलेला असाल, परंतु मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की तुम्हाला तुमचा प्रभू अभिवचन देऊन सगळं पूर्ण करणार आहे. 100%. औरंगाबादच्या एका मीटिंग मध्ये, मला वाटतं औरंगाबादचे पास्टर आले का? आहे. त्या मीटिंग मध्ये अशी सभा चालू होती, बरेच लोक अशी गर्दी करून थांबले होते. तेवढ्यात एक तरुण त्या ठिकाणामध्ये होता आणि तो तरुण हताश निराश होऊन त्या मीटिंगला आला होता. आणि प्रभूने मला सांगितलं, सांग त्याला तुझी नोकरी गेली, पण प्रभू तुला आता एक उत्तम जॉब देणार आहे. आणि त्याने ते अभिवचन स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेला, त्याचं सिलेक्शन झालं आणि संध्याकाळी त्याने येऊन साक्ष सांगितली, प्रभू बोलला तसं त्याने मला सुंदर नोकरी दिलेली आहे. तुमचा देव अभिवचन पूर्ण करणारा देव आहे, अभिवचन पूर्ण करणार आहे. वचनावर विश्वास ठेवा. देवाच्या वचनामध्ये ताकद आहे. देवाचं वचन हाडाला सत्व आहे. देवाचं वचन परिस्थिती बदलणारं वचन आहे. सगळी परिस्थिती वचनाला क्लेम करा. जेव्हा जायरा देव माझा पुरवठा करणार आहे. कधी तुमचा पुरवठा संपला, कधी तुमच्याकडे असणाऱ्या उपलब्ध गोष्टी संपल्या, संपल्यावर तुम्हाला वचन क्लेम करावं लागणार आहे. संपत नाही तर तुम्ही कसं काय वचन क्लेम करणार आहात? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्याकडे नसतं ना तेव्हाच म्हणायचं परमेश्वर माझा पुरवठा करणार आहे. तुमच्याकडे नसल्यावर तुम्ही म्हणा, असल्यावर कसं म्हणणार आहे? तुमचा पुरवठा होणारच आहे असल्यावर. पण जेव्हा जगाचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देव स्वर्गातला मार्ग खुला करतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माणसाचा पुरवठा मर्यादित आहे. ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता ना, तो सरदार काय म्हणतो माहिती का? देवानं आकाश कपाट उघडली तरी एवढी स्वस्ताई होणं शक्य नाहीये. आणि शास्त्र सांगतं हे चॅलेंज ज्यावेळेस त्या व्यक्तीनं देवाला दिलं, देवानं आकाश कपाट उघडली, एवढी जबर स्वस्ताई केली की त्या कुष्ठरोग्यांनी सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू खाल्ल्या, पंचपक्वान्न खाल्ली, वस्त्र, सोनं, दागिने, चांदी सगळे आपल्या तंबूमध्ये ठेवले. लक्षात ठेवा, तुमच्या तंबूची परिस्थिती बदलणारा देव आज रात्री तुम्हाला सांगत आहे, तुमचा तंबू आता गरिबाचा तंबू राहणार नाही. तुमच्या तंबूमध्ये देव चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. अभिवचन देव देतो, पूर्ण करतो. अभिवचनावर विश्वास ठेवा. आणि जो अभिवचनावर विश्वास ठेवतो ना, तो आपल्या कुवतीवर विश्वास ठेवत नाही. तुमची कुवत आहे, तुम्हाला एक मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहे. पण प्रभूच्या अभिवचनाला ना मर्यादा आहेत ना त्याला लिमिटेशन्स आहेत. देवाला कुठल्याच बाबतीमध्ये मर्यादा नाही, कुठल्याच बाबतीमध्ये नाही. सगळं देवाचं आहे, सगळं. प्रॉब्लेम तुमच्यामध्ये, तुम्ही मर्यादित करून ठेवलेला आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही लिमिटेड आहात. मी ज्या सेवेला सुरुवात केली ना, सेवेला सुरुवात करत असताना माझ्याकडं म्हणजे माझी पण ती नव्हती, माझ्याबरोबर जो माझा भाऊ होता त्याची BSA एक छोटीशी सायकल होती, डबल सीट. BSA तुम्हाला माहिती किती लाईट वेट असते. मग तो पुढं बसायचा, मी पाठीमागं कॅरियरवर बसायचो आणि ती सायकल चालवत चालवत जायचो. आणि चर्चमध्ये जे लोक होते ना, सगळे गरीब लोक. 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे, आता तर बंद झाले नाही का, पण त्याच ते 10 पैसे, 20 पैसे असे पैसे द्यायचे. चर्चचं दानपत्र किती जमायचं माहिती का? 22 रुपये, 22.5 रुपये, 27 रुपये आणि ख्रिसमस असलं तर 85 रुपये. आणि त्याच्यामध्ये मला चर्च चालवायचं, चर्चचं भाडं भरायचं. आठवड्याचं भाडं ज्यास मला 27 रुपये दानपात्र येत होतं, त्यास आठवड्याचं भाडं माझं 450 रुपये चर्चचं भरावं लागत होतं. काहीच नाही. मग आता चालवायचं कसं चर्च? मग मला माझ्यासमोर ऑप्शन होतं, या सावकाराचं काढायचं, चर्चचं भाडायचं, भाडं भरायचं. आता त्या सावकाराला देणं, त्याचं व्याज द्यायचं, मग याच्याकडे जायचं, ह्याचं व्याज काढून त्याला द्यायचं. अशीच फिरवायफिरवी करायचं. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची. सगळ्याला एकदा सापडलं असतं तर लय घोटाळा झाला असतं नाही का? ते करत होतं तिथं. पण स्वप्न काय पाहत होतो माहिती का? एक दिवशी देव माझी सगळी परिस्थिती बदलणार. आणि कुठल्या बेसवरती बोलत होतो? हे बदलतं, हो हे बदलतो. आणि देवाला माहिती हे कसं बदलायचं. मला हे पण माहिती होतं, देव मला बदलण्याच्या अगोदर सगळ्या लोकांची कुवत बदलणार आहे. जे लोक
2 रुपये 3 रुपये 10 पैसे 20 पैसे देतात ना. आज तुम्हाला माहिती का, मंडळीमध्ये एक व्यक्ती 25-25 हजार दशांश देणारा व्यक्ती आहे. म्हणजे देवानं पहिले त्यांना सदन केलं. 25-25 हजार. काही लोक तर परदेशातनं मला पाठवतात, लगेच कॉल करू नका बरं का, आम्हाला नंबर द्या म्हणून. त्यांचं नाव पण मला माहित नाही, पण पाठवतात. मग ते का पाठवतात? मी याच्यावर विश्वास ठेवला. मी लोकांच्या गरिबीवरती, त्यांच्या दारिद्र्यावरती नाही विश्वास ठेवला. मला माहिती हे गरीब आहेत, मला माहिती यांची कुवत नाहीये, पण मला हे पण माहिती आहे विधवेला 3.5 वर्षाचा पुरवठा देणारा देव यांची पण परिस्थिती बदलून टाकेल. आणि हे आयोग, वेतन आयोग का आले माहिती का तुम्हाला? ज्या वेतन आयोगानं 5,000ची पगार आज 1-1 लाख झाली, ती देवानं अभिवचन दिल्यामुळं, त्याला माझे लोक श्रीमंत करायचे होते म्हणून त्यानं सगळ्याला श्रीमंत करून टाकलं, म्हणून हे वेतन आयोग आले. आमेन म्हणाल का? तुमचा पण फायदा आला होता. म्हणजे देव अभिवचन पूर्ण करताना कोणा एका व्यक्तीला नाही, सरसकट सगळ्याला आशीर्वाद देतो प्रियानो. म्हणून याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या परिस्थितीवर बिलकुल विश्वास ठेवू नका. अहो, ज्या परिस्थितीतनं मी आलो त्याच्यातनं मी तुम्हाला, आज जे माझ्याकडे सूट दिसत आहे दरवेळेस, आता उद्या पण मी एक नवीन घालून येणार आहे. म्हणजे भाव मारायला नाही घालून येत, तुम्ही मला ओळखाव म्हणून पण मी घालून येत नाही. पण मी एक याच्यासाठी येतो, एक दिवशी रस्त्यावरचे 10 रुपयाचे कपडे मी घातलेले आहेत. 10 रुपयाला जुने कपडे जे मिळतात ना, भूकंप झाला होता किलारीचा, ते आमच्या सोलापूरमध्ये विकायला आले होते. तो आहे, त्याला विचारा, पोरं माझ्याबरोबर येतात. रस्त्यावरचे ते घ्यायचं, जीन्स पॅन्ट त्याच्यातलं घालायचं, कारण ते फॉरेनरच्या होत्या ना, त्यांनी काढून टाकलेल्या आम्ही घालून मटकत फिरत होतो. 10 रुपयाची जीन्स पॅन्ट असं दाखवत होतं काय मी फॉरेनला जाऊन आलो, पण ते घातलं मी त्या टायमाला. 10 रुपयाचे ते होते. 20 रुपयाला स्वेटर होतं, ते घालायचं फिरत. मग स्वप्न मात्र माझं मोठं होतं की एक दिवशी देव हे सगळं बदलणार आहे. आणि आज मी तुमच्या समोर हे काय तो माहिती का दाखवायचंय, देव अभिवचन पूर्ण करतो. हालेलुया. देव अभिवचन पूर्ण करतो. देव अभिवचन पूर्ण करणारा देव. कुठे आहात तुम्ही? कुठल्या कल्पनेमध्ये तुम्ही जगत आहात? ज्या देवाची उपासना तुम्ही करता, ज्या देवाची आराधना करता, यांना पवित्र शास्त्र तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. आकाश कपाट उघडून मावरणार नाही एवढे आशीर्वाद मी तुम्हाला देईल. आकाश कपाट उघडून, कान देऊ नये का? सेवा सामान्य असू द्या, सामान्य स्थितीमधनं प्रभूचं काम तुम्ही करतात, विश्वास ठेवून देवाच्या मार्गामध्ये चालत आहात. आणि लक्षात ठेवा, देवाला सामान्य लोकांची गरज आहे. कशासाठी? या सामान्य लोकांना तो म्हणतो उठून अधिपतीच्या पंक्तीला मी तुला बसवेल. हे प्रभूचं अभिवचन आहे. अधिपतीच्या पंक्तीला बसायचं आहे, परिस्थिती बदलायची. 10 कुष्ठरोगी येशूकडे आले. ऐका, म्हटले गुरुजी आमच्यावर दया करा, तुम्ही आम्हाला बरं करण्यासाठी समर्थ आहे. येशू म्हटलं जा, तुम्ही बरं झालं याजकाला दाखवा. 10च्या 10 निघाले, याजकाला दाखवण्यासाठी निघाले. मी डिवाइन अभिवचना संबंधाने बोलत आहे. कुष्ठरोगी, या कुष्ठरोग्याचा नियम काय होता? जर कुष्ठरोग झाला तर त्यांनी मंदिरात यायचं नाही. याजक जोपर्यंत खात्री पटवून देत नाही हा शुद्ध झाला तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांमध्ये पण जायचं नाही. आता येशू सांगतो जा याजकाला दाखव तू बरा झालेला आहे. वाटेमध्ये जाताना इकडं शब्दातली ताकद, अभिवचनातली ताकद, यांचं सडलेलं शरीर, परंतु प्रभूने अभिवचन दिल्याबरोबर तुटलेलं नाक, डोळे वर आलेले, हाताची बोट सडलेली, पण अभिवचन काम करत होतं. याचे डोळे जे खोल गेले होते ते बाहेर येऊ लागले. याचं सडलेलं शरीर आता ते पूर्ण बरं होऊ लागलं. आणि कुष्ठरोगी एकमेकाकडे बघू लागले. आणि ते म्हटले अरे आपण बरं झालेलो आहोत, आपण बरं झालेलो आहोत. लक्षात ठेवा, या सडक्या कुष्ठरोग्यानं ज्यानं बरं केलं तोच तुम्हाला अभिवचन देतो. मी बरं करण्यासाठी समर्थ आहे, मी बरं करण्यासाठी समर्थ आहे, मी रोग निवारण करण्यासाठी समर्थ आहे. आणि शास्त्र सांगतं त्यातला एक जण आला, येशूच्या चरणाजवळ उपडा पडला. तो विचारतो काय, अरे 10 बरे झाले, एकच माघारी आला का? ते 9 कुठे आहेत? कुठे आहेत ते 9? त्या 9ला सुद्धा मी बरं केलं होतं. प्रभू अभिवचन सगळ्याला देतो, पण त्या 9 कुष्ठरोग्यांसारखं कृतज्ञ होऊ नका. जी सुटका त्यानं तुम्हाला दिली. कोणीतरी मला सकाळी मीटिंग मध्ये सांगितलं, मला साक्ष द्यायची माझ्या मुलाची. दवाखान्यामध्ये जाताना ऑपरेशन करण्याच्या अगोदर
त्यांनी प्रार्थना करायला सांगितले. मुलगा म्हटला, आई काळजी करू नको, मी बरा होऊन बाहेर येणार आहे. आणि ते म्हटले ऑपरेशन झालं आणि माझा मुलगा आईला म्हटला, बघ मी तुला सांगितलं नाही का, मी बरं होऊन बाहेर येणार आहे. कुठल्या बेसवरती? प्रभू अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. कोणती परिस्थिती असू द्या, मृत्यूच्या बंधनामधनं तुम्ही जात असाल, देवाच्या वचनात सांगितलं नाही का, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी. मग हे अभिवचन नाही का देवाचं? मग का घाबरता तुम्ही? का मरणाची भीती तुमच्यामध्ये आहे? पुष्कळ लोकांची समस्या आहे, माझ्यामध्ये भीतीचा आत्मा आहे, त्यातनं मला सुटायचं आहे. मरणाची भीती वाटते, उद्याच्या दिवसाची भीती वाटते. कान देऊ नाही का? प्रभूचं अभिवचन आहे, तो तुम्हाला मरणाच्या बंधनामध्ये कधी अडकून पडू देणार नाही. मरणामध्ये जीवन प्रदान करणारा तुमचा देव आहे. मग का भीती बाळगता? का सैतानाची भीती बाळगता? जगामध्ये कुठल्याच प्रकारची शक्ती देवाच्या लोकांना उद्ध्वस्त करू शकत नाही. ऐका बरं का, जाता जाता मला वाटतंय 10 वाजत आलेत. खरं तर तुम्हाला तुमच्या लोकांकडे पाहिल्यावर 12 वाजेपर्यंत पण तुमची बसण्याची कॅपॅसिटी असं दिसतंय. बसताल का? अर्धे तर लोक तर गो म्हणायला लागलेत घरी. थोड्या वेळात संपवतो बरं का. मला आवडतं, पण तुम्ही लोकांचे चेहरे बघून असं वाटतं संपू नये. असं वाटतं येशू जसं रात्रभर डोंगरावर सांगत होता तसं तुम्हाला पण रात्रभर बसून घ्यावं. पण सकाळी तुम्ही चर्चला यायच्या नाहीत ना, मग रात्री झालं ते काय कमी झालं का म्हणतील नाही का? येणार मी जे सांगत आहे तुम्हाला, जिथं प्रभू अभिवचनाची पूर्तता करतो, आणि अभिवचनाची पूर्तता करत असताना त्याला लिमिटेशन्स नसतात, मर्यादा कधीच नसतात. अमर्याद ताकद, अमर्याद शक्ती, आणि अमर्याद शक्ती असणारा देव तुमच्या बुद्धीच्या पलीकडे काम करत असतो. आणि कधी कधी तुम्ही जगत असताना, ऐका, एक विश्वासणाऱ्याचे जीवन जगत असताना तुम्हाला इतकी देवावरती श्रद्धा असली पाहिजे, खूप अभिवचन तुमच्याकडे आहे. आणि अभिवचन तुमच्याकडे असताना दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला पाठ आहे ना. मनावर सगळेजण एक, अरे म्हणा की जोरात. आणि फोन करा, आज पौर्णिमा आहे, आज अमावस्या आहे, आणि आज आमच्या घरात त्रास होणार. आणि वचन काय? दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची. मग का अमावस्या आणि पौर्णिमेची भीती वाटते? का तर अभिवचनावर विश्वासच नाही ना. लोक एवढे कॉमेडी फोन करतात, आणि सगळ्यात जास्त नगरमध्ये बरं का. मला हे कळत नाही, ते भूत साहित्य पुन्हा मुंबई सोडून इकडंच कसं काय घुसलं कोण असतो. पुन्हा मुंबईमध्ये एवढं सांगत नाही, नगरमध्ये हा जास्त भूत इकडंच. कारण ते शोधतायत ना, कुठं घुसाव. ते बरोबर इकडं अमावस्या आली, घुसो इस सिस्टर के घर में, इनको ज्यादा डर लगता है. अमावस्या पौर्णिमा बरोबर घुसतं ते. आणि ते मला सांगत, पाळक साहेब बघा आज अमावस्या आहे, मग आज आम्हाला त्रास होतो आहे ना. मी, तुम्ही फोन करा, मी प्रार्थना करतो. अरे शास्त्राच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. इस्रायलावर काही मंत्र तंत्र चालत नाही, याकोबावर कोई चेटूक विद्या चालत नाही. अभिवचन आहे, अभिवचन आहे. जिथं आम्ही चर्च बांधलं ना, चर्च बांधल्यावर त्या दगडाच्या थडग्यावरती बसून आम्ही जेवत होतो. समोर चर्चचं बांधकाम, इथं थडगे होते. ते लोक आले, फादर म्हटलं काय तुम्ही थडग्यावर बसला? म्हटलं काय झालं? मग अहो 350 वर्ष ते तिथं आहेत. त्यांना तर घालवायला लावलं ना आम्ही. 3.5 वर्ष तिथं थांबले, त्या शेतामध्ये बांधून ठेवले, आणि तुम्ही मटण खायला लागला. तुला कोणी सांगितलं त्या भूताला मटण आवडतं? काय लोक सांगा बरं, त्याला मटणच आवडतं. आणि आमच्याकडे पद्धत, आमच्या विश्वासणाऱ्या लोकांची, बाळा कब्रस्तान मध्ये चाललाय, जरा कोळसा आणि मीठ घेऊन जा मटणाच्या कालवनामध्ये. का तर त्या भूताला खारट लाव मटण जरा.
आतमध्ये ठेवलाय ना, त्या भूताला असं वाटलं की जास्त खारटे नको खायला, पण कोळसा घाल, मीठ घाल, घेऊन जा. आणि काय लॉजिक आहे, येशूच्या शब्दावर विश्वास नाही, कोळसा मिठावर विश्वास आहे. आणि त्याच्यापेक्षा बहादर आमचे लोक आहे. काळा दोरा बांधा पहिलवानाला, नजर नाही लागली पाहिजे. काळ्याला कुठली नजर लागणार आहे सांगा? काळा दोरा बांधून ऑलरेडी तुझं आहे सगळं. बाळाला टिक्का काळा लावा. आणि त्याच्यात आमचे थांब ग बाई, येऊ नको, नजर काढू दे. त्या पुरीला घरामध्ये घ्यायचं, मिरच्या ओळ्याच्या टाकायच्या, तडतड तडतड, काय नजर लागली, तडतड तडतड तडतड. अरे मिरच्या सुकलेल्या आहेत म्हणून तडतड वाजते, त्याच्यात काय नजर लागलेली. आणि एवढे फॉरेनर येते त्यांना नजर लागत नाही, आमच्या काळ्या बेंद्रांना नजर लागते. एवढ्या मोठ्या हिरो हिरोईन येत आहेत, पिक्चर गाजवते, त्यांना नजर लागत नाही. हिच्या नाकाचा तपास नाही, हिच्या डोळ्याचा तपास नाही, हिला नजर लागते. काय लॉजिक आहे? बायबल सांगतं इस्रायलावर काही, मग कशाला तडतड मिरच्या वाजवता, कशाला मिठाचा सत्यानाश करता? मटणात घालून खावं त्याच्यापेक्षा. लिंबू दारात पडले, आमकं दारात पडलं, आणि काय एवढी जबरदस्त करणी केली, ती एवढ्या टाचण्या त्याच्यात घातल्या. घेऊन या, पुस्तकाला कुठंतरी लावून ठेवतो. टाचण्या, भावली, लिंबू, मिरची, याच्यात ताकद नाही, याच्यापेक्षा मोठी ताकद देवाच्या वचनामध्ये. हालेलुया. हे पॉवरफुल आहे, हे पॉवरफुल आहे. अभिवचन आहे. कोणतंच मंत्र तंत्र तुझ्यावरती चालला नाही. आज रात्री मी 100% तुम्हाला सांगतो, असलं कोणतं मंत्र तंत्र असेल तर आज रात्री ते नष्ट होणार आहे. आज रात्री ते सुटका मिळणार आहे. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये आहे तो पॉवरफुल आहे. अहो, जेव्हा माझ्यातला येशू बाहेर येतो ना, बायबल सांगतं 6000 भूत लागलेला एक मनुष्य येशू समोर आला आणि तो म्हटला, आम्हाला का तू त्रास देत आहे? लक्षात ठेवा, सैतान लोकांना त्रास देऊ शकत नाही. ज्यांच्याकडचा येशू तो सैतानाला त्रास देण्याचं काम करत आहे. या भूताची शक्ती नाही, ज्यास देवाची शक्ती काम करते त्यास भूताची शक्ती नष्ट होऊन जाती, अंधारी शक्ती नष्ट होऊन जाती. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. आज रात्री ते अभिवचन तुम्हाला सुटका देणार आहे. आज रात्री ते अभिवचन या सर्व प्रकारच्या सैतानी बंधनातल्या लोकांना सुटका देण्यासाठी प्रभूचं अभिवचन आहे. या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी प्रभूचं वचन आज तुमच्याकडे आलेलं आहे. आज एकही व्यक्ती सुटकेशिवाय घरी जाणार नाही, एक पण नाही. कुणाला वाटतं ना मला भूत लागलंय, आता वर्शिप करू, कसं तुमचं भूत जात नाही बघतो. आणि काय लोकांची ट्रॅजेडी ही माहिती का, प्रत्येक मीटिंगला येऊन तीच सिस्टर घुमत असते. कोण पण आणा, आणि तो एवढा खुश होतो, मी माझ्या, अरे तू नाही, आधीच्याने बी घुमवलं तिला, आता घुमणार. दुसरी मीटिंग आली, नवागडी नवाराज. आता बायबल काय सांगतं, भूत निघालं, ते बाहेर गेलं तर परत आलं तर किती घेऊन येतं? 7. किती घेऊन येतं? 7 मीटिंग झाल्या. पहिलं गेलं, परत आलं, किती घेऊन आलं? दुसऱ्यांदा गेलं, 14 कशी 7 7 49, 7 जण घेऊन येणार. एक जण एक गेला तर किती घेऊन येतो? आता 7 गेल्यावर 7 किती घेऊन येतील? 7 7 49 गुणिले 7 तिसऱ्या मीटिंगला. मग 49 पहिल्या मीटिंगला जेवढं घुमणं आहे तेवढंच दुसऱ्या मीटिंगला आहे. पावर वाढली पाहिजे ना. पहिल्या मीटिंगला नुसतं घुमलं, दुसऱ्या मीटिंगला उडलं तर पाहिजे, 7व्या मीटिंगला तर ढगात जाऊन आपटलं पाहिजे खाली. पण याचा अर्थ इथं मानसिकता आहे, वचनावर विश्वास ठेवलेला नाहीये. पण एकदा देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, 100% सुटका ठरलेली आहे. 100%. 100%. बरेच लोक म्हणतात, नाही हो, आम्ही तुमच्याकडे आल्यावर नाही पडत, तिकडे आल्यावर पडतो. तुमच्यात पावर नाही का? अरे माझ्यात पावर आहे म्हणतं ती आहे ना. तुमच्यात पावर दिसत नाही कारण ते पडलं नाही, त्यांना ते भूत लागलं. तुम्ही ना आल्यावर नाही भूत येत, ते आल्यावर भूत येत. भूत भूत चचेरे भाई.
प्रॉब्लेम तोच आहे. तुम्हाला वाटतं, तुम्हाला एन्जॉय वाटतो त्याच्यामध्ये, आणि बऱ्याच लोकांना ते खूप मजा वाटते. नाही ते सांगताना पण नाही, माझ्यामध्ये ते येतं बरं का. येतं काय, पाहुणा येतो, आलाय तुमच्या घरी, बिल क्लिंटन तुमच्या घरी भेट द्यायला, चला हा मस्त आणि बाकीच्या लोकांना पण काय पावर आहे आणि काय काय बाबा, कुठून आला, कुठून आला, बोल तुझं नाव काय. मला पण एकाने विचारलं, हो नाव गाव पत्ता विचारा, कुठून आलाय. मी म्हटलं याचं काय आधार कार्ड काढून देऊ का या भूताचं, नाव गाव पत्ता, कुठं ब्लॉक कुठला, कुठला रोड, कुठला रस्ता, कशाला. येशू म्हटला निक डुकरामध्ये शिर. त्यानं पत्ता नाही विचारत बसला का. आम्हाला अभिवचनांपेक्षा एंटरटेनमध्ये जास्त मजा आहे. एंटरटेनमेंट. कुठून आला, आता तो काय खरं सांगणार आहे तुम्हाला. कुठून आला की तो सांगतो अमक्याच्या घरात होतो मी, झालं त्याने घर सोडलंच, हा त्या घरात त्यांच्या घरात होता, त्यांच्या घरात राहायला होता, त्यांच्या घरात राहायला होता. आणि मग अशा लोकांचं घर पण कमी किमतीला जातं का, आता त्यांच्या घरात भूत आहे. मी तर म्हणतो असे कमी किमतीचे घरं मला तरी सांगा, मी तरी श्रीमंत होते सगळे घरं घेऊन आणि त्या भूताला काढून जा बाबा, मी आल्यावर तो बरोबर जातो. त्याला माहिती साहेब आले बोचकं बांधून निघून जायला पाहिजे. लक्षात ठेवा, जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. हालेलुया. तुमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही. सत्ता अधिकार कुठे आहे तो, आकाशातल्या, तो आकाशामध्ये, तुमच्या घरात, तुमच्या फॅन मध्ये, तुमच्या बेडरूम मध्ये नाही, काहींच्या फोन मध्ये सुद्धा आहे. बरेच लोक म्हणतात फोन मध्ये पण तो माझ्याशी बोलतो. अरे फारच ऍडव्हान्स आलंय तुमचं भूत. मोबाईल मिळाला त्याच्याकडं, गाडी पण चालवतो. ते फक्त पिक्चर मध्ये दिसतं एक भाऊ भूताचा, आणि तो भूताचा भाऊ तूच आहे. तुलाच लय आवडतं ते भूत का, तर तुझा देवाच्या वचनावर विश्वास नाही. ज्याचा देवाच्या वचनावर विश्वास आहे तो सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणतो इम्मॅन्युएल माझ्या बरोबर देव आहे, इम्मॅन्युएल माझ्या संगती देव आहे. आणि ज्याच्या बरोबर देव आहे तो विजयी व्यक्ती आहे. प्रियानो, दैवी सामर्थ्य, दैवी सामर्थ्य. आज रात्री दैवी सामर्थ्य घेऊन आम्ही जाणार आहोत. आज रात्री दैवी सामर्थ्य घेऊन जाणार आहोत. लोकांची बंधनं तुटणार आहे, लोकांना सुटका मिळणार आहे, लोक आणि सगळ्या प्रकारच्या बंधनात बाहेर पडणार आहे. कोणी सुद्धा व्यक्ती आज मोकळी जाणार नाही. माझ्या देवावरती विश्वास आहे, माझा पवित्र शास्त्रावरती विश्वास आहे. आता मोकळं होण्याचा समय आला, आता सुटका मिळण्याचा समय आला. आता सुटका 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 सुटका, रोगापासून, व्याधीपासून, विकारापासून, सर्व प्रकारच्या बंधनापासून, सर्व दारिद्र्यापासून, सर्व गर्भाशयाचं बंद असणाऱ्या विकारापासून सुटका. आज रात्री बंद गर्भाशय उघडली जाणार आहे. आज रात्री दारिद्र्य दूर होणार आहे. का तर माझ्या प्रभूनं अभिवचन दिलं, इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहणारा, यहोवा जायरा माझा पुरवठा करणारा देव आहे. आज रात्री सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू आशीर्वादित करणार आहे. पण आता प्रश्न तो आहे, किती लोक विश्वास ठेवणार आहेत. विश्वास आहे मग आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. क्वायर पुढे येईल. गीत गात असताना आपले डोळे बंद करा, कोणी कोणाशी बोलू नका. आता काही वेळ बंद करा डोळे. बऱ्याच गोष्टी देवाचा आत्मा आता प्रगट करणारे, काही भविष्यवाण्या होतील, काहींना रोगापासून मुक्तता मिळेल, काही लोकांच्या जीवनाचं उणेपण देव दाखवणार आहे. ओ रबा शाखानामा. कोणी हलू नका जागेवरून, एक शब्द सुद्धा कोणी कोणाशी बोलू नका. हा समय समर्पणाचा समय आहे. आपले हात उंच करा, प्रभूचं कार्य पाहायला सुरुवात करा. आता देवाचा आत्मा महान रीतीनं त्यानं फिरायला सुरुवात केलेली आहे. रिबा शाखाराबा सोरोबो शाखालाबा. पुष्कळ लोकांमध्ये ज्या प्रकारचे विकार आहेत ते विकार आता नष्ट व्हायला सुरुवात होणार आहे. कारण माझा देवाच्या अभिवचनांवर विश्वास आहे. त्याला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आता तुम्ही म्हणा मी निरोगी आहे, प्रभू मला बरं करत आहे, प्रभू मला बरं करत आहे, बरं करत आहे. रिबा नामा सखाते रिबाशा. कोणीच कुणाकडे पाहू नका, सगळं लक्ष स्वर्गाकडे पहा. स्वर्ग उघडला जात आहे. देव महान रीतीनं लोकांच्या जीवनामध्ये फिरत आहे. आणि पुष्कळ लोक पवित्र आत्म्यानं भरतील, पुष्कळ लोक अन्य भाषा बोलतील, पुष्कळ लोक सुटका पावतील, पुष्कळ लोक अभिवचनानं पूर्ण होईल, पुष्कळ लोकांमध्ये विश्वास वाढणार आहे, पुष्कळ लोकांना देव आरोग्य देणार आहे, अनेकांच्या जीवनातली बंधनं तुटणार आहे. रेबे रेबे शाखाराबा से रेबे रेबे शाखालोबोसे. देवाच्या सेवकांनी विशेष अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. कारण आलेल्या एकाही व्यक्तीला आता जाऊ द्यायचं नाही, तसं जाऊ द्यायचं नाही. आता सैतानी बंधनं तुटतील, सैतानाचं राज्य उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. हो, हात उंच करा, हात उंच करा, बोला देवाशी.
यीशु नाम में चंगाई है, यीशु नाम में रिहाई है, यीशु नाम में दुआई यीशुए। थैंक यू लॉर्ड। यीशु नाम में चंगाई है, यीशु नाम में रिहाई है, यीशु नाम में दुआई है यीशुए, यीशुए। Jesus. Worship you, Lord. यीशुए। Oh, Rabba Shaka Namaste. Lord, I praise you. I praise you, Master. हात उंच करा, हात उंच करा, मोकळं व्हा, आपला आवाज मोठा करा, आपला आवाज मोठा करा, देवाशी बोला. सुटका देत आहे देव, सुटका देत आहे. प्रिय बहिणी, पोटाच्या विकारापासून प्रभू तुला सुटका देत आहे. तुला जो पोटदुखीचा त्रास आहे, तुला असं वाटतं कोणीतरी मला काहीतरी खायला घातलेलं आहे, परंतु आता येशूच्या नावानं या सगळ्या पोटाच्या त्रासातनं प्रभू तुला मोकळं करत आहे. मोकळं हो, मोकळं हो, मोकळं हो, मोकळं हो. मी पाहत आहे असा पोटाचा विकार असणारे लोक बरं होत आहे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आय प्रेज यू, आय वर्शिप यू जीसस. ओ रबा शाखा नमास. अजून एक व्यक्ती या ठिकाणामध्ये, एक बहीण आहे, मासिक धर्माच्या वेळेस तिला पोटदुखीचा पुष्कळ त्रास आहे, ब्लिडिंगचा त्रास आहे, परंतु आज रात्री प्रभू तिलाही सुटका देत आहे. प्रभू तिच्या गर्भाशयाला स्पर्श करून जो शारीरिक पीडा, जी शारीरिक व्याधी तिच्यामध्ये आहे, प्रभू तिला बरं करत आहे. प्रिय बहिणी, आरोग्य स्वीकार, आरोग्य स्वीकार, प्रभूचं आरोग्य स्वीकार. या ठिकाणामध्ये एक तरुण आहे, व्यसनाधीन आहे, सुटण्याची त्याची धडपड आहे, परंतु गुप्तपणे तो ते व्यसन करत आहे आणि प्रभूला त्याला सोडायचंय. पण आज रात्री त्याचा विश्वास वाढलेला आहे आणि तो प्रभूला हाक मारत आहे. प्रभू त्याला सांगत आहे, मी तुला त्यातून बाहेर काढेल, मी माझं जीवन तुझ्यामध्ये घालेल. रेबे 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 शाखाराबा से रेबे रेबे निमा शाखा तो रबो से रेबे. आणखीन एक बहीण या ठिकाणामध्ये, तिच्या अंगावरती पुरळ येण्याची, फोड येण्याची समस्या आहे. पुष्कळ वेळा त्या फोडानं तिला त्रासामध्ये टाकलेला आहे, परंतु आज ती अलर्जिक असणारी अवस्था प्रभू बदलून टाकत आहे. हात उंच करा, प्रभूशी बोला, देव तुमच्याशी बोलणार आहे. यीशु नाम में, Oh Lord, I praise you. यीशु नाम में, Thank you Lord. सर्वजण यीशु नाम में आवाज द्या प्रभूला, म्हणा प्रभू मला तुझी गरज आहे. प्रभूला म्हणा प्रभू तुझी गरज आहे. ओ रेबे बेबे बेबे शाखाराबा से रेबे. यीशु नाम में. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. कोणी शांत राहू नका, कोणी शांत राहू नका. पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत बोला, सर्वजण बोला. सर्वजण गातील. येशुवे Jesus, we worship you. येशुवे. Thank you Lord, thank you Lord. आता प्रभूशी बोलण्याचा समय आलेला आहे. सुटका देत आहे, सुटका देत आहे, सुटका देत आहे. आता प्रार्थनेच्या द्वारे प्रभू एकेकाला सुटका देणार आहे. जिथं आहात तिथं आवाज मोठा करा, देवाशी बोला, देवाशी बोला, देवाशी बोला. आता सैतान निघून चाललेला आहे, त्याची शक्ती नष्ट होत चाललेली आहे, सैतानाची ताकद नष्ट होत चाललेली आहे. मी पाहत आहे पवित्र आत्म्याच्या कार्याला सुरुवात झालेली आहे, पवित्र आत्म्याच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. पुष्कळ लोकांची बंधनं तुटली जात आहे, पुष्कांची बंधनं तुटली जात आहे. तुझ्या पायापासून नखापर्यंत जो आग होण्याचा त्रास तुला आहे, तळवे तुझे आणि त्या जळजळ होत जात त्याच्यामध्ये होत आहे, परंतु प्रभू आता त्याला सुटका देत आहे. प्रभू आता त्याला सुटका देत आहे. त्या तळव्याला आणि तळव्यापासून तर पायाच्या केसापर्यंत प्रभू तुला आरोग्य देत आहे, सुटका देत आहे, सुटका देत आहे, सुटका देत आहे. एक व्यक्ती या ठिकाणामध्ये तिच्या हृदयामध्ये आणि ज्या पद्धतीची धडधड होत आहे, हृदयाचे ठोके वाढत आहे, परंतु प्रभूला तिला आरोग्य द्यायचं आहे. आणि प्रभू आता तिला सांगत आहे, काळजी करू नकोस, माझ्यावरती विश्वास ठेव. प्रभू तुझ्या हृदयाला स्पर्श करून तुला बरं करत आहे. येशूच्या नावानं बरा हो, बरा हो येशूच्या नावानं. प्रिय बहिणी, गेली 17 वर्ष लेकरासाठी तुझा संघर्ष आहे.
परंतु आता प्रभू तुझ्या गर्भाशयाला स्पर्श करत आहे. विश्वासानं कबूल कर. तुझ्या 17 वर्षाचा संघर्ष संपला. संपला तुझ्या 17 वर्षाचा संघर्ष. 17 वर्षाचा संघर्ष संपला. तू आता गर्भधारण करणार आहेस. प्रभू तुझं गर्भाशय आशीर्वादित करत आहे. रेबे 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 रेबे. बोला प्रभूशी. प्रभूनं तुमची प्रार्थना ऐकावी. प्रभूनं तुमची विनंती ऐकावी. तुम्ही बोला.